नमस्कार मंडळी. आज मी बनवणार आहे वांगा आणि बटाट्याचं भरीत. त्याच्यासाठी मी वांगी अशी 4 भागामध्ये कट करून घेतली, स्वच्छ धुवून. नंतर आतमध्येही त्यांना एक एक कट मारून घ्यायचा, जेणेकरून वांग्यांना चांगला मसाला लागला जातो. आता हे वांगी कट करून झाली की मग आता मी वाटण्यासाठी 1 मूठभर कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्याची मी पेस्ट बनवून घेणार आहे. आणि 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतला आहे. कांदा टोमॅटोही बारीक चिरून घ्यायचं. आता मी इथे 2 बटाटे घेतलेत, तेही असे लांबट उभे चिरून घेणार आहे. बटाटे चिरून झाले की मग नंतर मी कांदा बारीक चिरून घेणार आहे. कांदा पाहिजे तर तुम्ही लांबही कापू शकता, पण मी इथे बारीक चिरून घेतला आहे. नंतर 1 टोमॅटोही बारीक चिरून घेणार आहे. टोमॅटो चिरून झाल्यानंतर आता मी फोडणीची तयारी करते. फोडणीसाठी मी पहिली कढई गरम करायला ठेवली होती. आता इथे मी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूणची पेस्ट बनवायसाठी घेणार आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि लसूण 7-8 पाकळ्या घालायच्या. लसणीमुळं खूप छान टेस्ट येते या भाजीला. आता इथे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल घालून गरम करून घेतलं. नंतर अर्धा चमचा राई जिरं घालून घेतलं. राई जिरं चांगलं तडतडलं की मग त्याच्यामध्ये वांगी आणि बटाटे जे कट करून ठेवले होते ते घालून 2 ते 3 मिनटं चांगले वाफवून घ्यायचे. आता हे चांगले मी भाजून घेणार आहे. वांगी अशी भाजून घेतली ना की त्यांना मसाला आतमध्ये चांगला लागतो. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं पाव चमचा इतकं मीठ घालून हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि मग याच्यावरती 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आणि ही वांगी वाफेवरती शिजवून घ्यायची. 2-3 मिनटानंतर आता हे मी झाकण काढून ही वांगी काढून घेणार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये. आता ही चांगल्या प्रकारे बघा शिजलीत. आता ही चांगली हलवून घ्यायची आणि मग काढून घ्यायची. तर वांगी आणि बटाटे काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी परत अर्धी पळी तेल घालून घेणार आहे. आणि नंतर मग पुढची फोडणीची तयारी करते. आता हे सर्व मी काढून घेते. वांगी आतमध्ये चांगली शिजली जातात आणि ह्याच्यामध्ये शिजत्यावेळी थोडंसं मीठ घातलं की ते मीठ चांगलं लागलं जातं. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, कारण भाजीमध्ये नंतरही आपल्याला मीठ घालायचं असतं. आता इथे मी अर्धी पळी तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की मग ह्याच्यामध्ये मी आता हिंग पाव चमचा घालून घेणार आहे. हिंग चांगलं तडतडलं की मग ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा घालून घेणार. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा परततेवेळी चवीनुसार मीठ घालून घ्या. आता अगोदर मीठ घातलं आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मी आणखीन पाव चमचा मीठ घालून घेतले. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्या. तर कांदा चांगला परतला की मग ह्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटो वगैरे सर्व चांगलं परतून घ्यायचं, अगदी चांगलं एकजीव करून घ्यायचं. नंतर मग ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं. तुम्ही नाही घातलात तरी चालेल आणि घातलात तरी चालेल, खूप छान टेस्ट येते. आता मी छोटा 1 चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेतलं. आणि नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि जी हिरवी पेस्ट करून घेतली ना ती घालून घ्यायची. पेस्ट घालून चांगलं हलवून घ्यायचं. आता मी हा मसाला सर्व चांगला एकजीव करून घेतला. नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली. नंतर चवीनुसार लाल मिरची पावडर घालून घेणार आहे. मिरची मग तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, कारण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्याही असतात. त्याच्यामुळं लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि नाही घालायची असली तर तुम्ही स्किपही करू शकता. आता हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा. आणि मग नंतर जे वांगी आणि बटाटे भाजून ठेवले होते चांगले ते घालून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये वांगी बटाटे घातल्यानंतर मिक्सरची जी ग्रेव्ही बनवली होती त्या भांड्याचं मी पाणी धुवून ह्याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं. आणि वरून थोडंसं अजून त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं. आणि ही भाजी अगदी मंद आचेवरती 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची. आता पहिली भाजलेले असतात आपण वांगी आणि बटाटा, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून ही भाजी अगदी मंद आचेवरती 5 मिनटं चांगली शिजवून देणार आहे.
नंतर त्याच्यावरती झाकण आपण जे ठेवतो त्याच्यावरती तुम्हाला हवं असलं तर तुम्ही पाणी ठेवू शकता. पाणी ठेवलं की पटकन शिजतं आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटलं की पाणी कमी पडतं आहे तर ते गरम पाणीच आपण घालू शकतो. तर 5 मिनटानंतर मग हे झाकण काढून ही भाजी एकदा हलवून घ्यायची. बटाटे वगैरे शिजले असले आणि त्याच्यामध्ये पाणी असलं तर परत झाकण नाही ठेवायचं, मग पाणी पटकन सुकतं. आता ही भाजी चांगल्या प्रकारे शिजली. तुम्हाला रस्सा हवा असला तर तुम्ही ठेवू शकता किंवा जरी नको असला तर तुम्ही सुकीही करू शकता. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.